सिल्लोडमधील लाचखोरसह दुय्यम निबंधकाच्या घरातून 1.25 कोटी जप्त करण्यात आलेले आहेत। छगन पाटील असं लाचखोरसह दुय्यम निबंधकाचं नाव आहे। हिमायत बाग परिसरातील घरावर एसीबीने सध्या हा छापा टाकलाय आणि घरातून तब्बल 1,36,77,000 रुपयांची रोकड आहे ती जप्त करण्यात आली आहे आणि या कारवाईत 28 तोळे सोनं सुद्धा जप्त केलंय। जमिनीची कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली आहे। तर बातमी आपण सिल्लोडमधून पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, मोठी कारवाई सध्या खरं तर ही केली गेली आहे। सिल्लोडमधील लाचखोरसह दुय्यम निबंधकाच्या घरातून जवळपास 1.25 कोटी जप्त केल्याची माहिती मिळते। नक्कीच मोठी रक्कम आहे ही। 1.25 कोटी रुपये सध्या जप्त करण्यात आलेले आहे। यापूर्वी देखील त्यांच्यावरती एक आरोप होता, मुद्रांक शुल्काची आकारणी न करता शासनाचे 48 लाखाचा महसूल बुडवल्याप्रकरणी 29 फेब्रुवारीला त्यांना निलंबित करण्यात आले होते आणि त्यानंतरच आता 24 तासानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आलं 5,000 रुपयाचे लाच स्वीकारताना आणि त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांच्या घराची झाडाझडती केली तेव्हा ही रोकड समोर आलेली आहे। धक्कादायक पद्धतीने एवढा मोठा रक्कम जी आहे ती समोर आली। त्याचबरोबर 28 तोळे सोन्याचे दागिने ही जप्त करण्यात आलेले आहे। याशिवाय बँकेच्या एफडी आणि प्रॉपर्टीचे कागदपत्र देखील एसीबीने हस्तगत केलेले आहे। आता पुढे अजून काय काय गबाळ समोर येतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार। मात्र या मोठ्या कारवाईने जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। नक्कीच सचिन, ही मोठी कारवाईच म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।